श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. चला तर आज आपण बघूया दोडकी टाकून आपण कसं वरण बनवायचं आणि ते दोडके टाकलं आहे हे मुलांना समजणार पण नाही. त्यासाठी आपण आज एक नवीन ट्रिक यूज करूया आणि छान वरण बनवूया फोडणीचं. चला तर बघूया. सर्वप्रथम आपण दोडके बारीक करून घेतलेले आहे. कांदा, लसण, टोमॅटो चॉपरमधनं सगळं बारीक करून घेऊया आणि दोडके पण छान बारीक करून घेऊया चॉपरमधनंच, म्हणजे ते वरणमध्ये दिसणार नाही. सर्वप्रथम आपण मोठ्या कढईमध्ये आता 2 चम्मच तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये जिरा मोहरी टाकून छान तडकून घेऊया. जिरा मोहरी अशी छान फुलून आली की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकूया. कांदा थोडासा लालसर भाजत आला की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. शेंगदाणा तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला अद्रक लसण टाकूया. अद्रक लसण टाकलं की छान खमंग फोडणीला छान खमंग असा वास येतो. आणि अद्रक लसण टाकून छान त्याला परतून घेऊया गोल्डन कलर होईपर्यंत. आणि त्यानंतर आपण जे टोमॅटो चॉप केलेले आहे ते पण टाकून घेऊया. आपली मुलं जर दोडक्याची भाजी खात नसेल तर त्यांना असं वरण बनवून द्या, म्हणजे त्यांना माहीतही नाही होणार की आपण दोडका खाल्ला आहे आणि त्यांची हळूहळू दोडका खाण्याची आवड पण निर्माण होऊन जाईल. आणि संध्याकाळच्या याच्यामध्ये हे खूप छान आहे मेनूमध्ये हे फोडणीचं वरण. त्यानंतर आपण टोमॅटो आपले छान गोल्डन झालेले आहे, टोमॅटो म्हणजे मेल्ट झालेला आहे, तेल सुटलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकदम बारीक केलेला दोडके त्याच्यात टाकून घेतलेले आहे आणि त्याला पण छान तेल सुटोपर्यंत परतू द्यायचं, कारण की आपण वरण पहिल्यांदाच शिजून घेतलेलं आहे. त्यामुळे दोडक्याला आत्ताच तेलमध्ये शिजून घ्यायचं. वरण टाकलं आणि नंतर शिजू दिलं तर त्याचा एक वेगळा स्वाद येतो आणि हे तेलमध्ये जर आपण त्याला भाजून घेतलं तर त्याचा छान एक मस्त सुगंधही येतो आणि छान टेस्ट पण लागते. म्हणून तुम्ही कधी पण दोडके जर वरणमध्ये टाकत असाल तर वरणमध्ये बॉईल नका करू, ते तेलमध्येच भाजून घ्या. लवकर शिजते आहे आपलं हे दोडक्याची भाजी. आणि त्याला एक वाफ येऊ देऊया आपण. छान त्याच्यावर ताट झाकून ठेवून देऊया. एक वाफ आली की दोडके शिजून जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया. सुक्या मसाल्यामध्ये मी लसण आणि कांद्याचा जो माझा तिखट बनवलेला आहे ते टाकणार आहे. सर्वप्रथम आपण हे बघून घ्या तुम्ही किती छान याला तेल सुटलं आहे, म्हणजे आपण दोडक्याची भाजी याच्यामध्ये शिजलेली आहे छान. आणि यामध्ये आपण चला तर आता सुके मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया. जिरा पावडर पाऊण चम्मच टाकून घेऊया. आणि तिखट तुम्ही कमी जास्त आपल्या मनानं टाकू शकता. मी इथे तिखट जास्त नाही आहे म्हणून 1.5 चम्मच टाकलेला आहे. आणि हे सुके मसाले छान परतून घेऊया. याला एक छान सुगंध येतो आता. आणि भाजी एकदम खमंग फोडणी देण्यासाठी याला सुगंध जर आला छान अशी भाजीला, तर समजायचं की फोडणी छान आपली झालेली आहे. छान याला परतून घेऊया आपण आता. त्यानंतर जे आपण वरण शिजून घेतलेलं आहे याला थोडंसं तेल सुटलं आहे की मग फोडणी आपली रेडी झालेली आहे. यामध्ये आता आपण वरण टाकून घेऊया. वरण छान शिजून 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि छान मॅशरनं मॅश करून घेतलं आहे. आणि हे तुरीचं वरण पण टाकूया. गरम मसाला पण थोडासा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. थोडंसं जर आपण भाजी आणि एकच ठिकाणी करणार आहे ना वरण, त्यामुळे याच्यामध्ये गरम मसाला टाकला तर छान येते याचा स्वाद. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता यामध्ये आपण आता वरण टाकून घेऊया. छान याला तेल सुटलेलं आहे. आपली फोडणी अशी रेडी झालेली आहे. बघा याच्यामध्ये बिलकुल दिसत नाही आहे की कुठे दोडका आहे म्हणून, दोडक्याची किंवा ते भाजी आहे म्हणून याच्यामध्ये. आता हे वरण टाकून दिलेलं आहे. याला छान आता उकळी येऊ देऊया. आणि आपलं वरण हे एकदम खाण्यासाठी रेडी आहे. संध्याकाळच्या मेनूमध्ये असं तुम्ही करा, मुलं आवडीनं खातील. ज्यांना लिक्विडमध्ये भाजी आवडते त्यांनी पण खाईल आणि ज्यांना रोज वरण लागते त्यांनी पण खाईल. आणि छान याला आता उकळी येऊ देऊया. उकळी आली की त्याच्यामध्ये आपण सांबार आणि थोडंसं कस्तुरी मेथी टाकून घेऊया. आणि आपली ही डाळ एकदम फोडणीचं वरण किंवा दोडक्याची भाजी टाकून बनवलेलं वरण अगदी रेडी आहे खाण्यासाठी. गरमागरम याच्यामध्ये पोळीचा काला करून पण छान लागते आहे. कस्तुरी मेथी टाकून घेऊया. भाकरी पण सोबत पण छान लागते याच्यामध्ये. आणि आमच्याकडे
वरण असं भरपूर लागते, त्यामुळे मी अशा भाज्या टाकूनच वरण बनवते. तुमच्याकडे कसं बनवता ते मला सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आणि माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे बघा संध्याकाळचं हे मेनू बनलेला आहे. त्यामध्ये 1 चमच तूप टाकून घेतलेला आहे आणि भात, पोळी आणि हे झालं संध्याकाळचा मेनू. थँक्यू. बाय.